गुड मॉर्निंग गाईज. आणि हे मला माझे फ्रेंड्स भेटले, मस्त ड्रेसिंग करून आले होते आज रिसेप्शनसाठी. आणि हे बघा ह्यांचं काय चाललं आहे, मस्त प्रेम. देन इथे आली होती मावशीची मुलगी, तिला मी बोलले चल आपण नाश्ता करूया आधी, मस्त तुम्हाला दाखवते इकडे हॉटेलचा व्ह्यू वगैरे. मग आम्ही दोघी असं गेलो लवकर आणि मला खूप भूक लागलेली, ब्रेकफास्ट करायचं होतं यार. देन नंतर मी ते खायला बसले आणि टेस्टी होतं यार, सिरियसली बोलते टेस्टी होतं. 3 दिवस इथे जे मी खाल्लं ना, जे खाल्लं, जे तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये, लाजवाब होतं यार सिरियसली. देन इकडे चालू होतं प्रोग्राम, दोन्ही फॅमिली सगळे एकत्र येऊन पूजा वगैरे करत होते. बट त्यांना जे गिफ्ट्स वगैरे देतात ते सगळं चालू होतं प्रोग्राम. आणि इकडे बघताय तुम्ही जिजूंचे आई वडील आणि इकडे आशू बसले, चौघे पण मस्त एकदम ग्लो करत होतं यार फेस. सिरियसली. आणि इकडे मी मस्त माझे ब्लॉग शूट करत होते आणि मला सगळे येऊन बोलत होते की शूट करणं. मी कोणाकोणाचे मोबाईल पकडू यार, बट मी माझ्या ब्लॉगवरती फोकस केला. ओके. देन इकडे आशूला भेटायला इकडे आलेले मामा मामी, आम्ही असंच भेटत होतो सगळे एकत्र. देन तुम्हाला माझं दाखवते फुल लुक, जो की सिम्पल होते यार, बिकॉज दिवसभर तर सिम्पल राहणार, रात्री तुम्हाला दाखवेल नाईटला काय मी वेअर करणार आहे ते. मागे इकडे आत्या बसलेली आणि इकडे हा आशूचा लेंगा आशू मला दाखवत होती मम्मीला वगैरे. आणि तुम्हाला खरं बोलते आहे, मला एवढं आवडलेलं ना कलर की आय वॉज लाईक मुझे भी ऐसा ही चाहिए मेरी शादी में. सो इथे गुड्डी, आता बघा गुड्डी लावून बघेल, बिकॉज तिचं पण आता लग्न आहे ना नेक्स्ट. सो फॅमिलीमध्ये नेक्स्ट तिचं आहे. सो ती बघा आता इकडे लावून बघते. सिरियसली मस्त वाटत होतं यार, कलर कॉम्बिनेशन पण मस्त होतं. देन इकडे दुपारनंतर इकडे आम्ही पटकन अशी रांगोळी काढून घेतली, टाईम पण होतं आणि जेवायचं पण होतं दुपारी लवकर. सो इकडे बघा जेवणाची मस्त सोय केलेली, यमी यार. मस्त जेवले आणि मग रेडी व्हायला गेले तिकडे पुढे. आता इकडे बघा तुम्ही मस्त रेडी झाले, रेड कलरचं मी वेअर केला होता हा ड्रेस, जो तुम्ही बघितला असेल माझ्या मागच्या व्लॉगमध्ये. सो इकडे आता आशूची तयारी चालली आहे मस्त. ज्योतिताई आलेली, जिचं दापोलीमध्ये स्टँडलाच आहे तिचं पार्लर. सो तिला बोलवलेलं होतं, बिकॉज आता तुम्ही बोलाल मला का नाही, बिकॉज मी तर कामामध्ये होते यार आणि एवढं नसतं जमलं मला घाईमध्ये. सो म्हणून. आणि इथे ताईने खूप छान केलेलं यार, लिटरली बोलते खूप मस्त केला होता मेकअप, मला तर खूप आवडला, लाईक खूप मीन्स खूप. देन इकडे मला जायचं होतं पुढे एंट्रीला, सॉन्ग कुठलं आहे ते सांगण्यासाठी. देन चला आता तुम्ही एंट्री बघा मस्त. आसमान से सितारे आ चुके हैं, क्योंकि आज की हमारी इस अंजरला के धरती पर हमारे चांद सितारे हमारे सामने जोड़ी के खुशियां छाइए, क्योंकि हमारे मुनोद परिवार में हमारी सबसे बड़ी बहू का हमारे आंगन में प्रवेश हो रहा है। और इसी प्रवेश के उपलक्ष्य में हमारी सुषमा भाभी अपने खुशी को दोहराना चाहते हैं, हमारी खुशी को जाहिर करना चाहते हैं। सो गाईज कसं वाटलं तुम्हाला, आणि इथे तुम्हाला माझं फुल लुक नक्की बघायचं असेल म्हणून मी इथे व्हिडिओ पण घेतली तुमच्यासाठी. हे बघा असं होता काही माझं फुल लुक, खूप मस्त वाटत होता हा रेड ड्रेस. अँड देन मी चालले होते रूमवरती सगळं आवरल्यानंतर. ओके. आणि आशूचं सगळं चालूच होतं अजून, बट मी बोलले की मी चेंज वगैरे करेल जाऊन, आणि मग आशू आली रूमवरती की मी तिला पण हेल्प वगैरे करेल. सो इथे मी रूमवरती आले. देन माझं चाललं होतं सगळं मेकअप रिमूव्ह करत होते मी इकडे. हे बघा, आणि तुम्हाला माहिती आहे मी कुठले प्रोडक्ट यूज करते ते. आता परत कसं सांगू ना तुम्हाला,
तुम्हाला तर पूर्ण माहीत पडलं असेल माझं स्किन केअर रुटीन, मी कुठले प्रोडक्ट्स यूज करते. ओके, सो बघा इथे आता मस्त फेस वॉश वगैरे करून झालं आहे. आता मी चेंज करणार आणि मग दीदी आणि मी एका रूममध्ये आज स्टे करणार होतो बिकॉज ती पण जाणार होती लगेच दुसऱ्या दिवशी. सो हे बघा असं काही चालू होतं माझं. आता आपण बघूयात पुढे काय करते मी, बिकॉज आता उद्याची सगळी तयारी, सगळं पॅकिंग करायचं होतं. उद्या लगेच आम्ही जाणार होतो सगळे घरी बिकॉज सगळ्यांनाच जायचं होतं, सगळे लांबून आले होते. सो ते पण सगळं करायचं होतं म्हणून मी इकडे फ्रेश वगैरे आता होते पटकन आणि मग आपण चेंज केल्यानंतर बघूयात मी पुढे काय करते ते. सो इकडे बघाल तुम्ही काय चाललं आहे, माझं पॅकिंग चालू झाली. सो जे मी वेअर केलेलं सगळं काढलेलं व्यवस्थित ठेवते, म्हणजे कसं ऑर्गनाईज असेल तर नेक्स्ट टाईम पण आपल्याला ते व्यवस्थित सापडून जाईल म्हणून. सो हे बघा हे सगळं व्यवस्थित इकडे काढून ठेवते मी. देन आता दीदी आणि मी गप्पा गोष्टी करत मस्त सगळं आवरत होतो. पुढे बघालच तुम्ही. चलो. सो गाईज गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे होता आणि आम्ही सगळे निघालो होतो बॅक टू होम म्हणजे दापोलीमध्ये. सो गाईज कसे वाटले तुम्हाला सगळे व्लॉग नक्की कमेंट करून सांगा.